मंडळी, कसे आहात सगळे? तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर हिवाळा लवकरच येणार आहे, तर त्या निमित्ताने मी माझ्या बागेमध्ये दरवर्षी भाजीपाल्याची लागवड करत असते। तर त्यासाठी आपल्याला आधी भाजीपाल्याची रोपं तयार करावी लागतात। तर ती रोपं मी कशी तयार करते ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर बियाणाची लागवड करत असताना आपल्याला बियाणं कशी निवडावी हे आधी माहिती असणं आवश्यक आहे। तर organicbazaar.com म्हणून एक वेबसाईट आहे। तर ह्या वेबसाईटवरून मी ही भाजीपाल्याची ज्या बिया आहेत त्या मी मागवलेल्या आहेत। तर ह्याच्यामध्ये मी जवळजवळ 7 ते 8 प्रकारच्या बिया मागवलेल्या आहेत, ह्या बघा। आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या भाज्या आहेत। तर ह्यामध्ये पहिला आहे हे ब्रिंजल सीड्स आहेत, म्हणजे आपले जे वांगे असतात ते। त्यानंतर हे कॅप्सिकमचं आहे, आणि हे पहिल्यांदाच मी ट्राय करून बघणार आहे कॅप्सिकम आता। हे चेरी टोमॅटोचे बिया आहेत। चेरी टोमॅटो पण मी याआधी कधी लावलेलं नाही, तर हे मी लावून बघणार आहे। त्याच्यानंतर हे कुकुंबर आहे, म्हणजे काकडी आपली। ह्या फ्रेंच बीन्स आहेत। त्यानंतर हे वाटाणे आहेत, हिरवे वाटाणे जे आपण मटार खातो ते हिरवे वाटाणे आहेत। ते पण मी कधी ट्राय नाही केलेले, ते ट्राय करायचे आहेत मला आता। त्याच्यानंतर हे हायब्रिड टोमॅटोचं बी आहे, आणि हे स्पिनच आहे, म्हणजे आपण जी पालक खातो ती। तर ह्या सगळ्या बिया ज्या आहेत त्या मी organicbazaar.com वरून मागवलेल्या आहेत, आणि ह्या सर्टिफाईड ही वेबसाईट आहे। तर ह्यावरून मी ह्या मागवलेल्या आहेत बिया। त्याचबरोबर मी रोपं तयार करण्यासाठी ह्या प्रकारचे ट्रे मागवलेले आहेत। हे ट्रे आपल्याला कुठे मिळतील? तर लोकल दुकानांमध्ये पण आपल्याला हे ट्रे उपलब्ध होतात, पण मी हे ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत। एका पॅकेटमध्ये मला हे 5 ट्रे मिळालेले आहेत। त्याचबरोबर या बियांची रोपं तयार करण्यासाठी आपल्याला कोकोपीटची आवश्यकता असते। तुम्ही साध्या आपल्या मातीमध्ये पण बिया लावू शकतात, पण हे जे कोकोपीट आहे तुम्ही बघत असाल, ही कोकोपीटची वीट आहे, आणि ही आपल्याला ओली करून वापरावी लागते। आता कोकोपीट म्हणजे काय? तर नारळाचा जो बाहेरचा भाग असतो तो बारीक करून त्याच्यापासून हे कोकोपीट तयार केलं जातं। तर कोकोपीट टाकण्याचा उद्देश काय असतो? आपल्या झाडाला भुसभुशीत मातीची गरज असते, आणि कोकोपीट त्याच्यामध्ये आपण टाकल्यानंतर माती भुसभुशीत राहते, म्हणून आपल्याला कोकोपीटचा वापर करायचा असतो। तर मी हे कोकोपीट जे आहे ते सुद्धा ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे। तुम्हाला लोकल दुकानामध्ये जर मिळत असेल कोकोपीट तर तुम्ही घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे सेंद्रिय खत। तर हे जे खत आहे ते शेणखत आहे। आपण भाजीपाल्यासाठी शेणखताचाच वापर करतो, आणि मी माती घेतलेली आहे, लाल माती आहे माझ्याकडे, इथे तुम्हाला दाखवते मी, लाल माती। तर आपल्याला ह्या तिघांचं मिश्रण तयार करायचं आहे। आपलं सेंद्रिय खत, लाल माती आणि कोकोपीट ह्याचं मिश्रण तयार करून आपण ह्या ट्रेमध्ये टाकणार आहोत, आणि मग त्यामध्ये बिया आपण टाकणार आहोत। तर चला आपण पुढे सुरुवात करूया आपल्या कामाला। तुम्हाला जर organicbazaar.com वरून जर भाजीपाल्याच्या बिया मागवायच्या असतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, आणि त्याचबरोबर ॲमेझॉनवरून मी ही जे ट्रे मागवलेले आहेत किंवा कोकोपीट मागवलेलं आहे तर ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते मागवू शकतात। शहरात राहणारे जे लोक आहेत तर त्यांना सहजासहजी ह्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत, तर तुम्ही ॲमेझॉनवरून हे ऑर्डर करू शकता। तर हे जे कोकोपीट आहे ते आपल्याला असं डायरेक्ट ते वापरायचं नाही आहे। तर हे 5 किलोची वीट आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। हे भिजल्यानंतर हे जे कोकोपीट आहे ते 5 किलोचं तयार होतं आपल्याला। तर मी आता याच्यावरती पाणी घालते। पाणी घातल्यानंतर हे कोकोपीट फुगतं। हे बघा, जसं पाणी पडतं विटेवर तसं हे कोकोपीट मोकळं होत जातं।
तर आपण आता आपली सॉईल तयार करून घेऊया। सॉईल मिक्स आपल्याला तयार करायचं आहे। तर ह्यामध्ये आपण आता हे कंपोस्ट घेतलेलं आहे, यात मी लाल माती मिक्स करते। चांगली माती मिक्स करून घ्यायची आपल्याला अशी। आणि यामध्ये आपण आता टाकणार आहोत कोकोपीट। तर आपण आता हे कोकोपीट टाकलेलं आहे। पुन्हा आपण माती छानपैकी मिक्स करून घेऊया। तर आपला हे आता सॉईल मिक्स तयार झालेला आहे आणि आपण आपल्या ट्रे मध्ये हे सॉईल मिक्स आता भरून घेणार आहोत। तर आपला हा एक ट्रे तयार झालेला आहे। असाच आपण दुसरा पण ट्रे तयार करून घेऊया आपला। एक्स्ट्रा सॉईल काढून टाकायची आहे। हे बघा, तर हा दुसरा ट्रे पण आपला तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण आपल्या भाजीपाल्याच्या ज्या बिया आहेत त्या लावून घेणार आहोत। वीस दिवस झालेले आहेत आणि आपली भाजीपाल्याची जी रोपं आपण लावलेली होती ती तयार झालेली आहेत। आणि या प्रकारच्या मी ग्रो बॅग्स ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत। याच्यामध्ये मी यावर्षी सगळ्या भाज्या लावून बघणार आहे कशा प्रकारे होतात त्या। तर ही आपली रोपं तयार झालेली आहेत। मिरचीची रोपं आहेत, त्यानंतर वांग्याची रोपं आहेत, टोमॅटोची रोपं आहेत। तर ही सगळी रोपं आपण ह्या ग्रो बॅगमध्ये लावून घेणार आहोत। पहिल्या ग्रो बॅगमध्ये आपण टोमॅटोचं रोप लावून घेणार आहोत। या प्रकारे मी टोमॅटोचं रोप या ठिकाणी लावून घेत आहे। आणि हे हायब्रिड प्रकारचं टोमॅटोचं रोप आहे। आता हे रोप मोठं झालेलं आहे भरपूर, तर ते असं उभं राहणार नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या रोपाला टेकू द्यायचं आहे। त्यासाठी मी या ठिकाणी एका काडीचा वापर करत आहे आणि ह्या काडीला आपल्याला हे रोप थोडंसं बांधून ठेवायचं आहे। या दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये आपण सिमला मिरचीचं हे रोप लावून घेत आहोत। सिमला मिरची मी यावर्षी सर्वप्रथमच लावत आहे। तर याप्रमाणे आपण सिमला मिरचीचं रोपसुद्धा लावून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण बाकीची सुद्धा रोपं लावून घेणार आहोत।
हे आपल्याकडे वांग्याची रोपं तयार झालेली आहेत. ती वांग्याची रोपं मी एका ग्रो बॅगमध्ये आता लावत आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या ग्रो बॅगमध्ये रोपं लावून घेतलेली आहेत. तुम्हाला दिसत असतील तर हे आहे हायब्रिड टोमॅटोचं. हे पण हायब्रिड टोमॅटो आहे. सिमला मिरची टोमॅटो, हे चेरी टोमॅटो आहे. त्यानंतर सिमला मिरची, इकडे वांगं आहे, हे वांगं आहे आणि इथे पण टोमॅटोचं रोप लावलेलं आहे. आणि ही मोठी ग्रो बॅग जी आहे ती त्याच्यामध्ये आपण पालेभाज्या लावणार आहोत. आणि ही इथे आमची काकू काम करते ग्रो बॅग भरायचं. आणि ही बाकीची रोपं शिल्लक राहिलेली आहेत ती आपण लावणार आहोत नंतर. इथे तुम्हाला माझ्या हातामध्ये हा खराटा दिसत असेल तर खराट्याचं इथे काय काम, तर खराट्याचा हा जो बुंदा आहे या बुंध्यावरून आपण पाणी घालून ह्या आपल्या रोपांना पाणी देणार आहोत. आपण डायरेक्ट पाणी दिलं तर रोपांच्या मुळांवर डायरेक्ट पाणी पडेल आणि माती बाजूला जाईल. तर त्यासाठी आमच्याकडे ही पद्धत वापरली जाते की नवीन रोप जर लावलं तर ह्याप्रमाणे त्याला पाणी दिलं जातं. ज्याप्रमाणे बारीक पाऊस पडतो त्याप्रमाणे यातून पाणी पडतं आणि रोपाला कोणत्याही प्रकारचा धक्का लागत नाही. म्हणून आमच्याकडे ह्या प्रकारच्या पद्धतीचा वापर केला जातो आणि या प्रकारे पाणी दिलं जातं. तर आपल्या रोपांना पाणी देऊन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात की व्यवस्थित रोपाच्या आजूबाजूची माती जी आहे ती छान भिजलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही पाणी देऊन बघा झाडांना. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये खाली कळवायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन व्ह्यूवर आहेत त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा, स्वस्त रहा आणि आनंदी रहा.